फायनली आज आम्ही सगळे हे लावणार आहेत कंदील वगैरे. एक मिनिट. दिवाळीला कंदील कोण लावतो का? मग कधी लावतात. सो हे आता लावतोय आम्ही. सगळं काढलंय. बघू काय कुठे लावायचं ते. कसं लावायचं माहितीये तुम्हाला? हे जे आहे ना ते चार्जर त्याने लावायचं अडकवायचं झालं. ही लास्ट इयर आपण ऑनलाईन मागवली होती ना. स्टार मला अशी ना लाईट कल्पना मावशीकडे ते मला मोठं आतून लावायचं. हे बघा गाइस, आता मी ना कंदील लाईट्स लावता स्टार वाले ते पण. हाय करा. हाय हाय. फायनली लाईट लावली, कंदील लावलाय. आता दिवाळी वाटायला लागली. अजून एक लाईट येते. येस. रात्री तुम्ही बघितलं असेल आम्ही छान दिवे वगैरे हे लावलेत, लाइटिंग आणि कंदील वगैरे लावलेत. इकडे कंदील वगैरे लावलाय मस्त. आता मी हे सगळं सामान काढलेत. वसुबारस आहे. सो आज वासुबारस आहे. सो वासुबारसच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी तुमची अशी भरभराटीची छान मस्त जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज वासुबारस आहे. तो तयारी झाली सगळी. आता ऑलमोस्ट दिवाळीची तयारी मीन्स आवराआवरी सगळी झाली. मी काय फराळ वगैरे बनवत नाही. आमचं सगळी दिवाळी गावीच असते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही गावी जाणार आहे. सो गावचे लॉक तुम्हाला बघायला भेटेल. इथे फक्त आम्ही वसुबारस, धनतेरस आणि आपलं लक्ष्मीपूजन सकाळी थोडंसं मी करून जाईल इथे. बाकीचं मग आमची संध्याकाळी जी मेन लक्ष्मीपूजन असते ती गावीच असते. सो फक्त एकच वर्ष आम्ही इथे केली होती. जेव्हा म्हणजे घर घेतलं तेव्हा पहिल्या वर्षी लक्ष्मीपूजन इथे केली होती. बाकीचे आम्ही इतर वेळी गावीच करतो. आणि सो हेच दिवे वगैरे काढलेत. आता मी काही परत घेतल्या नाही आहेत. ते आहेत हे बी सगळे स्वतः बनवलेले आहेत, स्वतः कलर केलेले आहेत. सो ते फेकून द्यायची अशी इच्छा नाही होत. त्यामुळे मग मी काय आता परत नाही घेतले. थोडे यालाच पुसून वगैरे घेईल. हे पण मी बनवलं होतं स्वतः. हे पण मी बनवलं होतं. त्यानंतर हे सुद्धा मी बनवले होते कॅन्डल्स होल्डर हे असे. सो हे आता आहेत माझ्याकडे. ही पण मी कलर केली होती हिला. हे माझे लॉक पण आहेत मागच्या वर्षीचे मे बी की मागच्या वर्षीचे आहेत लॉक. सो हे असं सगळं मी केलं आहेत हे कलर. त्यामुळे मी आता काय त्याच्यात परत हे नाही करत. आणि छान ते ठेवले होते मी. आता हे सगळं क्लीन करून घेईल आणि लागेल तसं मग यूज करेल. आज वासुबारस आहे. सो वासुबारसची पूजा करायची आपल्याला. सो हे लास्ट इयर आणलेलं खूप खराब झालेले तर हे न्यू लावणार आहे. एक कपडा आणलं पुसायला काहीतरी. हे इथे ठेवून घेते. सो आता आम्ही सगळे तेल वगैरे हे लावून ठेवते. म्हणजे संध्याकाळी फक्त दिवे लावायचे राहतील. कारण की मला संध्याकाळी मग सगळी गडबड होईल एकाच वेळी. संध्याकाळी ना मम्माचं काम संपणार आहे. हा ना मम्मा. सो आत्ताच मी हे सगळं आवरून ठेवते जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं. मम्मा लगेच बसली ना कामावरती लगेच लाईट गेली. किती गरम व्हायला लागले आज. ऊन पण आहे ना. हे सगळं मम्माने पेंटिंग केली आहे बाबा. हे आपण मागच्या वर्षी केलेलं पेंटिंग. हा हे बघ, हे मागच्या वर्षी केलं होतं.
आता आम्ही रांगोळी काढून घेतो. एकदम सिंपल आणि छोटीशीच काढणार आहे. थोडी तिकडे काढली. दाखवू. थांब आता ती इकडची काढून घेते. पार्सल आलेलं आहे. सो फायनली माझं गिफ्ट आलेलं आहे ऑफिसमधून. त्यामध्ये असं छान एक नोट आहे, हॅपी दिवाळी. देन वाव, बोटचे हेडफोन, प्लांटेबल पटाखा. सो हे आहे एक डर्टी गुड चेरी ब्लॉसम बाथिंग फोम असं काहीचं आहे. एक आल्मंड कॅडबरी. सो असं काहीचं आहे छोटंसं. घराची चाय घेतली. हां घेतली. सो आता आम्ही चाललोय डीमार्टमध्ये. लॉग आउट केलं पटपट 9 वाजता आणि जेवण वगैरे अगोदरच. आणि आज तुमचं काम लवकर झालेलं आहे. मला वाटलं दुसरं काय बोलते. सो डीमार्टला चाललोय. थोडंफार काही घ्यायचंय, बघू आता गेल्यावर कळेल काय घेतलंय काय नाही. स्टे हिअर. असं जा फक्त पहिलं तुम्ही. सगळे पॅकेट्स. मोती साबण. तेल आहे का तेल? तेल आहे ना. हा? पडाल ना काही. ही काच आहे. इकडे बेल्ट घ्यायचं काम चाललंय, इकडे चष्मा बघायचं काम चाललंय. माझं काय, माझं काहीच नाही. हो ना. हे बघ माझं, मी कशी दिसते मला अशी नाही चांगली. मार्टमधून बाजार वगैरे करून आलोत. हे उठणं सोनपापडी मला आवडते म्हणून आणली. दही, दूध. हे आमच्या आंटींना आणते. माहीत नाही मला त्यांच्याकडे आहे की नाही इडलीचं भांडं. घेतलं मी, मला ते आवडलं ते.